पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे स्मशानभूमीमध्ये दारू गांजा पिणाऱ्या लोकांना देत आहेत अभय. त्यामुळे दररोज पार्टी साहित्याची चोरी. अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर MIDC परिसरात कैलासधाम अमरधाम स्मशानभूमी असून नागापूर बोलेगाव नवनागापूर नगर शहर या पंचक्रोशीमधून अंत्यविधी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आहे. पण काही दिवसापासून या ठिकाणी दारू गांजा पिणारी मुले माणसे मोठ्या प्रमाणावर येत आहे. ते अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी गांजा दारू पिऊन अतिशय घाण करीत असून त्याच ठिकाणी दारू पिलेल्या बाटल्या, बिसलेरी बाटल्या, गांजाचा चुरा, मोकळ्या पुड्या, कचरा व त्याच ठिकाणी टाकून देत आहे. दशक्रिया विधीच्या वेळी कीर्तन भजन करणारे महाराज एक छोट्याशा शेडमधील कीर्तन भजन करतात. त्या ठिकाणी सुद्धा गांजा दारू पिऊन मावा खाऊन थुंकले आहेत. दररोज या ठिकाणी दारू गांजाच्या पार्ट्या होत असतात. यामुळे स्मशानभूमीमधील पावित्र्य राहिलेले नाही. या दारू गांजा पिणाऱ्या लोकांनी स्मशानभूमीचे गेट मयत अंत्यविधी करण्यासाठी आणण्यासाठी लागणारी तिरडी शिकारी तसेच अंत्यविधी करण्यासाठी लागणारे लाकडे हे वजन करण्यासाठी काटामाप हे सर्व लोखंडी असल्यामुळे गांजा दारू पिण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्मशानभूमीमधील वरील साहित्याचे चोरट्यांनी चोरी करून नेले आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. तसेच गेट नसल्यामुळे या ठिकाणी दारू गांजा पिणारे पंचक्रोशीतील लोक हे दररोज मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामुळे अंत्यविधी करण्यासाठी नागरिक येत नाहीत. ते नगर शहरामधील अमरधाम या ठिकाणी अंत्यविधीसाठी जात आहे. यामुळे फार मोठी कुचंबना होत आहे. या कुचंबनामुळे नागरिक म्हणतात की महानगरपालिकेचे नगरसेवक, पुढारी, कार्यकर्ते अंत्यविधी करणारे हे लक्ष देत नसल्यामुळे अंत्यविधीची गैरसोय होत आहे. अशा प्रकारे इज्जतीचे धुंडवडे निघत आहेत. यासाठी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करणारे सामाजिक कार्यकर्ते MIDC पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना भेटलो असता ठाणे अंमलदार यांनी स्मशानभूमीमध्ये पोलीस पाठवून दिले. त्या ठिकाणी पोलिसांनी योग्य त्या पद्धतीने पाहणी केली. त्याच पद्धतीने पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना वरील घडलेला प्रकार सांगितला. पण यांनी तक्रार लिहून घेतली नाही. एक कोऱ्या कागदावर थातुरमथुर अर्ज लिहून घेतला. सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले की आम्ही तुम्हाला फोन करू, त्यावेळेस तुम्ही या असे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले. अशा प्रकारे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी ठाणे अंमलदार हे कायद्याचा दुरुपयोग करून मनमानी कारभार करत आहे. MIDC पोलीस स्टेशनमध्ये ज्यांची ओळख असेल किंवा जे चिरमिरी देत आहे अशाच लोकांच्या तक्रारी घेत आहे. गोरगरीब जनतेची तक्रार घेत नाही. तसेच आजपर्यंत स्मशानभूमीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून आज रोजी पण दारू गांजा पिऊन घाण करून अत्यंत अंत्यविधीच्या समानाच्या चोऱ्या देखील यांनी केलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांची अंत्यविधीसाठी गैरसोय होत आहे. तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड.